नमस्कार. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना मी प्राध्यापक परबत सर नमस्कार करतो आणि आज स्वागत करतो. तर आज आपल्याला पुढचा महत्त्वाचा 12वीचा टॉपिक ऑस्युलेशन्स, वेव्ह मोशन, स्टेशनरी वेव्हज, सुपरपोजिशन ऑफ वेव्हज, या सर्वांशी रिलेटेड जो टॉपिक आहे तो ऑस्युलेशन्स आहे. हा ऑस्युलेशन्स अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. आपल्याला तो सुरू करायचा आहे. तो 2 भागामध्ये आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करू. तर पहिला पार्ट आज आपण सुरू करू. राहिलेला पुढचा पार्ट सेकंड पार्टमध्ये आणि पुढं नंतर त्याच्यावर MCQज येतील. तर ठीक आहे, आपण सुरू करू लगेचच. ऑस्युलेशन्स, वेव्ह मोशनच्या वेळेस आपण शब्द वापरला होता, जिथं जिथं डिस्टर्बन्स आपण क्रिएट करतो दॅट डिस्टर्बन्स प्रोड्युसेस ऑस्युलेशन्स. एव्हरी डिस्टर्बन्स प्रोड्युसेस ऑस्युलेशन्स. डिस्टर्बन्स केला तर तिथं त्या मीडियममध्ये त्या पार्टिकलला ऑस्युलेशन्स आणि मग तिथं वेव्ह पुढं प्रोपॅगेट होते. आपल्याला ते वेव्ह पुढं प्रोपॅगेट होते, आपण ते आधीच्या टॉपिक्समध्ये पाहिलं. आता आपल्याला फक्त ऑस्युलेशन्स म्हणजे काय ते बघायचं आहे. कोणत्याही पार्टिकलला डिस्टर्ब केलं तर ऑस्युलेशन्स. टू अँड फ्रो मोशन, फॉर एक्झाम्पल आपण घेतलं, काहीतरी एक्झाम्पलच घेतो मी, ऑस्युलेटरी मोशन. स्प्रिंग घेतली आपण, स्प्रिंग आपल्याला कळण्यासाठी त्या टाईपचं एक्झाम्पल घेतो मी. स्प्रिंग घेतली तर काहीतरी मास अटॅच केलं, ब्लॉक अटॅच केला, ही त्याची खरी स्टेबल पोझिशन झाली. त्याला मी खाली ओढलं सोडलं, खाली ओढलं सोडलं. तर इकडे मी पुढे जास्त दाखवत नाही बसत, कळण्या इतकं दाखवतो. तर ह्या पॉईंटपाशी खाली ओढून सोडलं तर हा ब्लॉक जो आहे तो इथपर्यंत येईल, काहीतरी असा. खाली ओढलं तर आणि सोडलं तर खालच्या बाजूला इथपर्यंत येईल आणि सोडल्यानंतर तो इथं ओ पॉईंटपाशी नाही जाणार, ओ पॉईंटपासून परत वरती जाणार आहे. स्प्रिंग आपण नेहमीची स्प्रिंग जी आहे ओढून सोडली तर ती अशी ऑस्युलेट होते. कोणत्या तरी एका पॉईंटपाशी ती त्याच्या दोन्ही बाजूला ऑस्युलेट होते. दोन्ही बाजूला ती खालच्या बाजूला इथं जेवढं अंतर गेली तेवढीच ती वरच्या बाजूला जाईल. तर हे जे काय आलं, वरच्या बाजूला गेलेलं मॅक्सिमम डिस्टन्स ते झालं पॉझिटिव्ह डिस्टन्स. त्याला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन म्हणलं. आणि खाली तेवढंच अंतर खालच्या बाजूला गेलं त्याला निगेटिव्ह दुसऱ्या बाजूला, म्हणून पुढच्या बाजूचं निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. तर ही मेन पोझिशन झाली, मेन पोझिशन. तर ही जी अप अँड डाऊन मोशन ऑफ दी स्प्रिंग, अप अँड डाऊन मोशन ऑफ द स्प्रिंग, किंवा कोणतीही बॉडी घेतली, कोणतीही बॉडी, तर इथं समजा ती बॉडी ह्या पॉईंटच्या भोवती इकडं काहीतरी जाते आणि इकडं काहीतरी जाते. तर ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन होईल, ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही मेन पोझिशन झाली. तर मोशन ऑफ अ बॉडी टू अँड फ्रो मोशन, ॲक्च्युली इथं टू अँड फ्रो म्हणा किंवा इथं अप अँड डाऊन म्हणा. तर दिस टाईप ऑफ टू अँड फ्रो और अप अँड डाऊन मोशन ऑफ द बॉडी which repeats itself again and again is called oscillatory motion. itself repeat होते, again and again repeat होते, सेम पाथने रिपीट होते. रिपिटेशन मध्ये लागणारा टाइम सारखा असतो. पहिले ऑस्युलेशन्समध्ये आपण अगोदरच्या टॉपिकमध्ये एक ऑस्युलेशन्स कधी कंप्लीट होतं, त्याच्यासाठी लागणारा टाइम, त्याचा पिरियड, या सगळ्या गोष्टी पाहिल्या. तर ऑस्युलेटरी मोशन इज अ पिरियडिक मोशन, इट्स सेल्फ रिपीट होत असते. त्यामुळे ह्या बाकीच्या साध्या साध्या गोष्टी आपल्याला
येतं असं गृहीत धरून आपण पुढं चाललोय. इथं आपल्या क्रॅश कोर्ससाठी आपल्याला पुढं सरकायचं आहे. त्यामुळं फार डीपमध्ये जास्त बोलण्यात वेळ नाही घालवत मी. तर ही पिरियडिक मोशन असते. इट्स सेल्फ रिपीट होते. तर मेन पोझिशनपासून दोन्ही बाजूला पार्टिकल सारखा अंतर जातो. एका साईडला जे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट झाली दॅट इज कॉल्ड अँप्लिट्यूड ऑफ SHM किंवा अँप्लिट्यूड ऑफ ऑसिलेटरी मोशन. तर इथं मी अँप्लिट्यूड कॅपिटल एने दाखवणार आहे. त्यामुळे पॉईंट AB म्हणण्याऐवजी PQ म्हणतो. पी पॉईंट पी किंवा काय जे असेल, ठीक आहे. सिम्बॉलला वेगवेगळे नावं देण्यात, ठीक आहे. ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन झाली, ही निगेटिव्ह पोझिशन झाली, ABच म्हणतो. तर अँप्लिट्यूड ऑफ SHM जो आहे, तर मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट अलॉंग एनी वन साईड, त्याला अँप्लिट्यूड म्हणतात. तो मी कॅपिटल एनीच दाखवणार आहे. त्यामुळे हा इकडचा अँप्लिट्यूड झाला किंवा मेन पोझिशनपासून दुसऱ्या निगेटिव्ह साईडला ही मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, तो अँप्लिट्यूडच होईल. त्यामुळं टोटल पाथ इथपासून इथपर्यंत झाला. ए पासून बी पर्यंत हा टोटल पाथ झाला ऑसिलेटरी मोशन. त्यामुळे इकडचा अँप्लिट्यूड ए आणि इकडचा म्हणजे ट्वाइस ए झालं पाथ लेंथ. पाथ लेंथ झाली ट्वाइस ए. What is oscillatory motion? To and fro motion of a body about any certain point, that is called mean point. त्याला mean point म्हणतात. Itself which repeat and which is periodic is called oscillatory motion. तर ऑसिलेटरी मोशन मध्ये दोन टाइप्स आहेत. ऑसिलेटरी फार जास्त तर डीपमध्ये जास्त बोलत नाही. तर ऑसिलेटरी मोशन दोन टाईपचे आहे. ऑसिलेटरी मोशन त्याच्यात अजून बरेचसे प्रकार आहे. त्याच्यातला सिंपल टाईप दॅट इज कॉल्ड सिंपल हार्मोनिक मोशन, SHM. सिम्पलेस्ट टाईप ऑफ द ऑसिलेटरी मोशन त्याला म्हणतात सिंपल हार्मोनिक मोशन, SHM. सिंपल हार्मोनिक मोशन जिथं रिपिटेशन येतं. हार्मोनिक स्थिती म्हणजे काय पाहिलं आपण, वेव्ह मोशन. हार्मोनिक्स ओव्हरटोन, हार्मोनिक्सचा अर्थ 30-30 रिपीट होत असेल तर त्याला हार्मोनिक्स आहे असं म्हणतात तिथं. तर त्याच्यातला सिम्पलेस्ट टाईप जो आहे ऑसिलेटरी मोशन मधला दॅट इज कॉल्ड सिंपल हार्मोनिक मोशन. आणि सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये दोन टाईप्स आहेत. तर त्याच्यातला जो येतो एक लिनियर SHM, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, लिनियर SHM, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आणि दुसरा टाईप आहे अँग्युलर SHM, अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. तर आपल्याला लिनियरच्या अनालॉगस आत्ता ह्या फर्स्ट पार्टमध्ये लिनियरचं बघायचं आहे आणि नंतर अँग्युलरचं आपण नंतर बघणार आहे. अँग्युलरचं नंतर बघणार आहे. व्हॉट इज अ लिनियर SHM? लिनियरच्या अनालॉगसच अँग्युलरचं येणार आहे. तर ज्या मोशनमध्ये फोर्सचा मॅग्निट्यूड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी magnitude of the displacement and whose direction is opposite to that of the displacement is called linear SHM. हा F जो येतो that is the restoring force. So what is the F? It is a restoring force. हे linear SHM ची डेफिनेशन झाली. The magnitude of the restoring force is directly proportional to the displacement and it is always opposite to that of the displacement. हे निगेटिव्ह साइनचा अर्थच आत्ता मी बोल. निगेटिव्ह साइन म्हणजे अपोजिट टू द डिस्प्लेसमेंट. तर रिस्टोरिंग फोर्स जो आहे त्या हा ब्लॉक मी खाली ओढला तर त्या बॉडीमध्ये इलॅस्टिसिटी किंवा बाकीच्या काय ज्या गोष्टी असतील
इलॅस्टिसिटी, इनर्शिया हे जे काय फॅक्टर आहे, त्यामुळे त्या बॉडीमध्ये आपण हा खाली ओढला ब्लॉक तर ती स्प्रिंग ताणली जाणार आहे. त्यामुळे इलॅस्टिसिटी आणि इनर्शियामुळं त्या बॉडीमध्ये त्या बॉडीला मूळ स्थिती, इनर्शियाचं बेसिक कळत असेल, त्या बॉडी इनर्शिया म्हणजे त्या बॉडीला ओरिजिनल स्थितीमध्ये आणण्यासाठी जो काय फोर्स लागणार आहे, तो फोर्स जो आहे दॅट इज कॉल्ड रिस्टोरिंग फोर्स अँड दॅट इज ऑलवेज अपोजिट टू द डिस्प्लेसमेंट. म्हणजे आपण स्प्रिंग ताणली आणि सोडली तर त्या बॉडीमध्ये इंटरनल फोर्स क्रिएट होतो. दॅट फोर्स ट्रायज टू ब्रिंग दॅट बॉडी टू इट्स ओरिजिनल अँड दॅट इज कॉल्ड रिस्टोरिंग फोर्स. शब्दातच अर्थ आहे. तर खाली ओढला आपण ती बॉडी तर त्या बॉडीमध्ये वरच्या डायरेक्शनने रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप होणार, वरच्या डायरेक्शन. आणि मग इथं येऊन थांबता काय, फोर्सचं डायरेक्शन वरती असेल, न्यूटन्स फर्स्ट लॉनुसार तो फोर्स तिथं वरच्या डायरेक्शन असल्यामुळे ते इथं येऊन नाही थांबणार, ती बॉडी वरती जाईल काहीतरी विशिष्ट अंतरावर आणि परत वरनं ती खालच्या डायरेक्शन येणार आहे. तर रिस्टोरिंग फोर्स जे दॅट इज ऑलवेज ॲक्ट टुवर्ड दी मेन पोझिशन आणि डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज अपोजिट टू द मेन पोझिशन. मग ह्या बॉडीची समजा मी इथं काहीतरी आलेली आहे, ती इथनं कुठंतरी इथं कुठंतरी आहे ती बॉडी, इथं आडवं दाखवा किंवा उभ्या हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये दाखवतो मी. हा कोणतं तरी बॉडी ऑफ द मास एम, ती ए आणि बी अलॉंग पाथ ए बी ह्या पाथवर मेन पोझिशन ओ भोवती लिनियर एसएचएम प्रोड्यूस करते. तर सपोज बॉडी इज ॲट एनी पॉईंट पी, इथं जर असेल तर तिची डिस्प्लेसमेंट, ती बॉडी मेन पोझिशनपासून एक्स्ट्रीमकडं जाऊ, इकडं जाऊ नाही तर इकडं जाऊ किंवा एक्स्ट्रीमकडनं मेनकडं येऊ, तिची डिस्प्लेसमेंट जी आहे ती ही झाली डिस्प्लेसमेंट. इथं बाणाला अर्थ आहे, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. एक्स ही तिची डिस्प्लेसमेंट झाली. तर डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम मेन पोझिशन. त्यामुळे ती बॉडी मेन पोझिशनपासनं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम इथं दिसतं सगळं बरं का, लिनियर एस एच एम सगळं इथं दिसतं. इथं जर आपण इमॅजिनेशन किंवा इथं समोर पूर्ण डोक्यात घेतलं, ही मेन पोझिशन आहे, इकडं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे आणि ह्या बाजूला निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. तर मेन पोझिशन भोवती त्या बॉडी ऑसोलेट होते. त्यामुळे ती बॉडी कुठेही येत असू, समजा ती बॉडी या पॉईंट पी पाशी आहे, मग ती कशी इकडनं पॉझिटिव्हकडनं मीनकडे येत असू नाही तर मीनकडनं पॉझिटिव्हकडे जात असू, डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम मीन पोझिशन. म्हणजे डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन ओ पासून अवे राहणारे कायमच आणि त्याच्या करस्पॉन्डिंग आत्ता आपण जो बोललो तो फोर्स जो येतो इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड मेन पोझिशन. फोर्सचं डायरेक्शन काय मेन पोझिशनकडेच असणार, डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन अवे फ्रॉम मेन पोझिशनच असतं. ती ह्या पाथवर कुठेही असू, ती बॉडी कुठेही असू, मेनकडनं बाहेर जात असेल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमकडं तर तिची डिस्प्लेसमेंट समजा ही एक्स झाली आणि समजा ए पासून इथं पॉईंट पी पर्यंत येत असेल, इकडनं इकडे येत असेल तर डिस्प्लेसमेंट त्याची ए टू पी नाही होणार, ती ओ टू पीच होईल. बेसिक ज्या हिडन गोष्टी असतात ज्या आपल्याला टॉपिकच्या साध्या बिटवीन टू लाईन्स ज्या भाग असतो तो सांगणं आमचं काम आहे, बाकीचं आपल्याला येतच असतं. इथं आपण एवढंच लक्षात घ्यायचं, तर लिनियर एस एच एम मध्ये जो काय रिस्टोरिंग फोर्स आहे त्याचं डायरेक्शन इट इज ऑलवेज टुवर्ड द मेन पोझिशन आणि एक्सचं डायरेक्शन एफच्या अपोजिट, ह्या निगेटिव्हचा अर्थच एफच्या अपोजिट. त्यामुळे एक्सचं डायरेक्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम मेन पोझिशन. हे दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या. त्यामुळे एफ जो आला तो इट इज इक्वल टू के, काहीतरी कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी
काहीतरी कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इंटू एक्स. एफ इज इक्वल टू के एक्स मायनस के एक्स ॲक्च्युली पूर्ण वेक्टर फॉर्ममध्ये, आणि त्याचा मॅग्निट्यूड घेतला तर मी ॲरो काढतो म्हणजे फक्त मॅग्निट्यूड घेतला. मॅग्निट्यूड झाला एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, आणि निगेटिव्ह चिन्ह काढलं तर त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू झाली, दॅट इज फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. तर दिस कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी याला म्हणतात फोर्स कॉन्स्टंट. फोर्स कॉन्स्टंट शब्दांमध्येच अर्थ आहे. कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी तो जो येतो फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट, दॅट इज फोर्स कॉन्स्टंट. त्याच्या हजारो गोष्टी आपल्याला, त्याचं डायमेन्शन दिसतं, युनिट दिसतं, त्याची डेफिनेशन दिसते, त्याच्यावरनं तो कसा काढायचा, ह्या दोघांचा रेशो, बऱ्याचशा गोष्टी दिसतात. त्याच्यामध्ये फार पुढं जाऊ आपण. तर लिनियर एस एच एममध्ये जा काय रिस्टोरिंग फोर्स आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. एवढंच लक्षात घ्यायचं. त्यामुळे फोर्सचं डायरेक्शन जे फोर्सचं डायरेक्शन मेन पोझिशनकडे असेल, फोर्सचं डायरेक्शन, आणि डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन अवे फ्रॉम मेन पोझिशन. एवढ्या दोनच गोष्टी आत्ता इथं लक्षात. अवे फ्रॉम मेन पोझिशन, डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन बाहेर असेल आणि फोर्सचं डायरेक्शन आत म्हणजे टुवर्ड द पॉइंट ओ. तर हे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट त्याला ॲम्प्लिट्यूड म्हणतात. हे बाकीचं आता मेन. तर इथं जे काय पाहिलं आपण, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स. एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल मायनस एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. आणि फोर्स म्हणजेच मास इंटू ॲक्सेलरेशन, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशननुसार इट इज मायनस के एक्स, आणि याच्यावरनं ॲक्सेलरेशन आलं मायनस के अपॉन एम एक्स. तर हा के अपॉन एम जो आहे, ह्या के अपॉन एमची व्हॅल्यू जी येते ती त्याच्या अँग्युलर व्हेलॉसिटीच्या स्क्वेअर इतकी येते. त्यामुळे हे आलं एफ इज इक्वल टू मायनस तसंच के अपॉन एम म्हणजेच ओमेगा स्क्वेअर एक्स. हे आलं ॲक्सिलरेशन बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्केलरमध्ये. जे लिनियर एस एच एम काय चाललं आपलं, त्याच्यामधलं जे काय ॲक्सेलरेशन येतं हे लिनियर ॲक्सेलरेशनाचे ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हे आलं ॲक्सिलरेशन इन लिनियर एस एच एम. ॲक्सिलरेशन म्हणजे ते डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये लिहिलं डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. मायनस ओमेगा स्क्वेअर इकडं आणला, प्लस झाला, इज इक्वल टू 0. हे त्याचं डिफरन्शियल इक्वेशन झालं. त्यामुळे ॲक्सेलरेशनचं इक्वेशन म्हणजेच वेगळं काय नाही, इट इज दी ॲक्सेलरेशन म्हणजेच जो काय व्हेरिएबल डिस्प्लेसमेंट त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह ड्यू टू एक्स बाय डी टी स्क्वेअर. त्यामुळे ॲक्सेलरेशन वेगळं काय नसतं, डिस्प्लेसमेंटचा डबल डेरिव्हेटिव्ह असतो. त्यामुळे इट इज डिफरन्शियल इक्वेशन झालं, आणि डबल डेरिव्हेटिव्ह असल्यामुळं ते काय झालं, सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. हे लिनियर एस एच एमचं जनरल डिफरन्शियल इक्वेशन. तर आपल्याला लिनियर मोशनमध्ये जनरली डिस्प्लेसमेंट माहिती असेल तर त्याला टायमाने डिवाइड केलं का व्हेलॉसिटी येते. याचं डिफरन्शिएशन केलं डिस्प्लेसमेंटचं का व्हेलॉसिटी येते, आणि व्हेलॉसिटीचं डिफरन्शिएशन केलं ते परत त्याला टायमाने डिवाइड केलं का करस्पॉन्डिंग ॲक्सिलरेशन येतं. ते आपल्याला एक्स माहिती असेल तर त्याच्यावरनं व्ही काढता येतो, ए काढता येतो डिफरन्शिएशन करून. तर इथं आपल्याला काय माहिती आहे, ए माहिती आहे. इथं आपल्याला ए माहिती आहे, लिनियर एस एच एमचं ॲक्सेलरेशन माहिती, एक्सच्या ऐवजी ए माहिती आहे. हे खालची तिसरी टर्म म्हणजे ॲक्सेलरेशन माहिती आहे. त्यामुळं मगाशी ज्या प्रोसेसने केलं होतं त्याच्या उलट्या केलं. इथं ॲक्सेलरेशनचं इंटिग्रेशन घेतलं
ॲक्सेलरेशनचं इंटिग्रेशन का व्हेलॉसिटी येईल आणि व्हेलॉसिटीचं इंटिग्रेशन घेतलं का डिस्प्लेसमेंट येईल. डेरिव्हेटिव्हच्या पूर्ण अपोजिट प्रोसेस दॅट इज कॉल्ड इंटिग्रेशन. एक्स माहिती असतात आपल्याला, डिफरन्शिएशन घेऊन पुढचं येत असतं. हे आपण 9वी 10वी पासून मेकॅनिक्समध्ये पाहिलं. तर इथं आपल्याला एक्स माहीत नाही, आपल्याला बेसिक हे माहिती आहे डिफरन्शियल इक्वेशन म्हणजेच थोडक्यात ॲक्सेलरेशन माहिती आहे. त्यामुळे ॲक्सेलरेशनचं इंटिग्रेशन घेतलं का व्हेलॉसिटी येईल, व्हेलॉसिटीचं इंटिग्रेशन घेतलं का डिस्प्लेसमेंट येईल. तर पार्टिकल समजा आता इथं कुठंतरी आहे पॉईंट पी पाशी, तर त्याची डिस्प्लेसमेंट समजा एक्स ही. डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज डायरेक्टेड अवे फ्रॉम मीन. त्यामुळे इथं डिस्प्लेसमेंट ह्या पॉईंटपाशी त्या पार्टिकलचं आता आपल्याला ॲक्सेलरेशन किती आहे माहिती आहे. ॲक्सेलरेशनचं इक्वेशन माहिती आहे. जनरल एक्सप्रेशन फॉर ॲक्सेलरेशन इट इज -ω² x. त्यामुळे याचं इंटिग्रेशन घेतलं का व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन येईल. याचं इंटिग्रेशन घेतलं का व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन येईल. ते येतं ±ω. आपण आता ते डिराईव्ह करत नाही बसत, आपल्याला फक्त ते त्याच्या मागचं मेकॅनिक्स किंवा मेकॅनिक्स आणि म्हणण्यापेक्षा आपल्याला त्याच्या मागचं कन्सेप्ट फक्त लक्षात, कशामुळं काय होतं ते डिराईव्ह करत नाही बस. तर ॲक्सेलरेशनचं इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला व्हेलॉसिटी येईल. आणि व्हेलॉसिटीचं इंटिग्रेशन घेतलं का आपल्याला काय येईल, डिस्प्लेसमेंट येईल. तर व्हेलॉसिटी जी येते ती ±ω रूटमध्ये ॲम्प्लिट्यूडचा वर्ग मायनस डिस्प्लेसमेंटचा वर्ग. त्यामुळे व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन जे येतं दॅट इज इक्वल टू ±ω इन रूट a² - x². या सर्व टर्मचे आपल्याला मिनिंग माहिती आहे. जिचे इक्वेशन जे करस्पॉन्डिंग जे काय बेसिक सिम्बॉल वापरलेले त्याचं मिनिंग कळत असेल तरच आपल्याला ते इक्वेशन लिहिता येतं आणि त्याचा अर्थ कळतो आणि मग पुढे अप्लाय करता येतं. तर याचं परत इंटिग्रेशन घेतलं का आपल्याला डिस्प्लेसमेंट येतं आणि ती डिस्प्लेसमेंट येतं x इज इक्वल टू a sin ω_t +φ असं येतं डिस्प्लेसमेंटचं. हे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन साधं ह्या बेसिक इक्वेशनवरनं हे पुढं सरळ केलं का ॲक्सेलरेशन आलं. ॲक्सेलरेशन नंतर पुढे एका 2 स्टेपमध्ये त्याचं इंटिग्रेशन घेतलं का व्हेलॉसिटी येईल. व्हेलॉसिटीचं इंटिग्रेशन घेतलं का पुढं 2 स्टेपमध्ये त्याचं डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन येईल. तर पार्टिकलचे जनरल एक्सप्रेशन झाले. आता फॉर ॲक्च्युली पहिल्यांदा हे काढलेलं आपण ॲक्सेलरेशन, नंतर व्हेलॉसिटी आणि नंतर डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट किती, व्हेलॉसिटी किती असते, ॲक्सेलरेशन किती असतं, लिनियर एसएचएमचं त्याचे जनरल एक्सप्रेशन लिहिले आपण ॲट एनी पॉईंट एक्स म्हणजे ॲट एनी पॉईंट पी विच इज ॲट अ डिस्प्लेसमेंट एक्स. तर पार्टिकल समजा मेन पोझिशनपासून मोशन स्टार्ट करत असेल तर त्याच्यातलं आता मी एक एक्सप्रेशन घेतो. पहिलं घेतो पार्टिकल मेन पोझिशनपासून मोशन स्टार्ट करत असेल. मोशन कुठूनही स्टार्ट करता येईल आपल्याला, मेन पोझिशनपासून करता येईल, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमपासून करता येईल, निगेटिव्ह एक्स्ट्रीमपासून करता येईल, कुठूनही करता येईल. तर सिम्पल पेंडुलमची मोशन जी आहे ती ॲक्च्युली लिनियर एसएचएम असते. त्यामुळे सिम्पल पेंडुलमचे ऑसोलेशन आपल्याला कुठूनही स्टार्ट करता येतात. मेन पोझिशनपासून आपल्याला झोका देता येतो, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमपासून निगेटिव्ह एक्स्ट्रीम किंवा मधनं कुठूनही देता येतं. म्हणजे ऑसोलेशन्स कुठूनही स्टार्ट करता येतात. एक कंप्लीट ऑसोलेशनसाठीचा टाईम आपल्याला माहिती आहे, त्याला म्हणतात पिरियड, किंवा आपल्याला लक्षात यावं म्हणून मी सिम्पल पेंडुलमची मोशन जी आहे ती लिनियर एसएचएम आहे हे लक्षात घेतलं. तर आत्ता मी इथनं मोशन स्टार्ट केली तर त्याची डिस्प्लेसमेंट किती येईल,
मोशन इथनं स्टार्ट झाली फ्रॉम मेन पोझिशन. मेन पोझिशनपासून स्टार्ट झाली म्हणजे त्याचा एक्स झिरो झाला. एक्स झिरो झाला कारण डिस्प्लेसमेंट इथं काहीच नाही आणि टाईम पण झिरो झाला. त्यामुळे ह्या इक्वेशनमध्ये एक्सची किंमत झिरो टाकली आणि टीची किंमत झिरो टाकली. हे पुढं सिम्प्लिफाय केलं सेकंदात करता येतं. तर इथं फायची किंमत झिरो येणार आहे. ह्या फायची किंमत झिरो येणार आहे. मोशन इथनं स्टार्ट झाली तर फायची किंमत झिरो येईल. आणि मोशन जर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमपासून स्टार्ट झाली, मोशन जर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमपासून स्टार्ट झाली तर इथं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम म्हणजेच इथनं स्टार्ट झाली म्हणजे एक्सची किंमत कॅपिटल ए होईल ॲम्प्लिट्यूड इतकी. लक्षात घ्यायचं, मी सगळं काढत नाही बसत. एक्सची किंमत कॅपिटल ए झाली ॲम्प्लिट्यूड इतकी. इथं ॲम्प्लिट्यूड मी जे पुस्तकातलं सिम्बॉल लिहितो कॅपिटल एचं लिहितो, स्मॉलच्या ऐवजी कॅपिटल लिहितो. स्मॉल एला आपण ॲक्सेलरेशनने दाखवलं, ॲम्प्लिट्यूड कॅपिटल एने दाखवतो मी. तर ॲम्प्लिट्यूड जो येतो कॅपिटल ए होईल. मोशन इथनं स्टार्ट झाली तर हा जो एक्स आहे त्याची डिस्प्लेसमेंट जे ते मॅक्सिमम म्हणजे एवढी होईल इथपर्यंत, म्हणजेच ॲम्प्लिट्यूड इतकी कॅपिटल ए इतकी. त्यामुळे एक्सची किंमत कॅपिटल ए टाकली आणि टीची किंमत झिरो टाकली तर मोशन इथनं स्टार्ट होईल. आणि मग त्यावेळेस इथला अँगल जो येतो, हा अँगल जे याच्यात टाकलं तर तो येईल π/2. त्यामुळे इथनं मोशन स्टार्ट होत असेल तर फायची किंमत झिरो टाकली तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आलं एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आलं ए साईन ओमेगा टी. मोशन स्टार्ट्स फ्रॉम मेन पोझिशन जर असेल तर ते ए साईन ओमेगा टी आलं. मोशन पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमपासून स्टार्ट होत असेल तर ते काय येईल, एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस इथं फाय झिरो आला होता, इथं फाय किती येतो π/2 येतो आणि साईन π/2 प्लस थिटा दॅट इज कॉस थिटा. त्यामुळे हे इक्वेशन ए कॉस ओमेगा टी झालं. तिथं लिहिलं मी डायरेक्ट खुडून. तर मोशन मीनपासून स्टार्ट होत असेल तर हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन, एक्स्ट्रीमपासून होत असेल तर हे वेगळं काही नाही, याच्यावरनंच येतं. बेसिक इक्वेशन लक्षात घेतलं तर त्याच्यावरनं येतं, ते सेपरेट पाठ करायची गरज नाही. कन्सेप्ट लक्षात घेतला की सेकंदात लिहितात. तर पुढचं ऐकायचं. तर मोशन कुठनं स्टार्ट झाली त्यानुसार त्याचं डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन. याच्यावरनं दोन केसेस आल्या, ही एक आणि ही एक्स्ट्रीमची दुसरी. तर वेलॉसिटी, पार्टिकल असं मोशनमध्ये त्यावेळेस त्याची वेलॉसिटी मेन पोझिशनला वेलॉसिटी किती असेल, मेन पोझिशनला त्याची वेलॉसिटी किती असेल. ते पार्टिकल व्हेन इट इज ॲट मेन पोझिशन वेलॉसिटीच्या एक्सप्रेशनमध्ये तो मेनला असेल तर एक्सची किंमत झिरो होईल आणि त्यामुळे व्हीची किंमत आली, हे सिम्प्लिफाय केलं तर ते आलं ए ओमेगा. व्हीची किंमत जी आली ती आली ए ओमेगा. ए ओमेगा आली. मेन पशी पार्टिकल असा ऑसिलेट होतो. इथं जेव्हा येईल तेव्हा त्याची व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड जो येतो ए ओमेगा होईल. आणि इथं गेल्यानंतर किती होतं, एक्स्ट्रीमला जर असेल तर पार्टिकल त्याची व्हेलॉसिटी किती येईल, पार्टिकल एक्स्ट्रीमला असेल तर एक्सची किंमत ए होईल. त्यामुळे हे एक्स स्क्वेअर म्हणजे एस स्क्वेअर. त्यामुळे ह्या बघ रूटमधलं झिरो झालं, झिरो इंटू एनिथिंग दॅट इज झिरो. एक्स्ट्रीमला व्हेलॉसिटी झिरो झाली. साधा भाग आहे. सिंपल पेंडुलमचा झोका चालू असताना ह्या बाजूला एक्स्ट्रीमला जेवढा जातो तेवढाच दुसऱ्या साईडला एक्स्ट्रीमला जातो. मेन पोझिशनपासून पॉझिटिव्ह निगेटिव्ह एक्स्ट्रीम दोन्ही साईडला सारख्याच अंतरावर जातो. मेन पोझिशनपासून इकडं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला जे गेला, इथनं इकडं चालला 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 इथपर्यंत आला, याच्या बाहेर जात नाही म्हणजे इथं व्हेलॉसिटी झिरो होणार आहे. याचा अर्थ इकडं चालला, इथं याच्या बाहेर जात नाही, इथपर्यंत येतो म्हणजे व्हेलॉसिटी झिरो झाली. आणि निश्चित झिरो नाही झाली, व्हेलॉसिटी झिरो झाल्यामुळे तो इकडे बाहेर गेला नाही. आणि झिरो जर झाली म्हणजे ॲक्च्युली निश्चित झिरो नाही,
त्या डायरेक्शननी 0 झाली खरेदी. त्यामुळे बाहेर गेला नाही. पण तिथं त्याचं डायरेक्शन अपोजिट होणार आहे. त्यामुळे तो तिथंही थांबत नाही. त्याला ड्यू टू दी रिस्टोरिंग फोर्स त्याला इकडं ओढलं जातं. त्यामुळे त्याची व्हेलॉसिटी परत डायरेक्शन रिव्हर्स होऊन मेनकडं येतं. तर मेनपाशी नाही थांबत, इकडच्या निगेटिव्ह एक्स्ट्रीमला जाते. निगेटिव्ह एक्स्ट्रीमपासून परत मेनकडे येतो. एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड 0 होतो. मेन पोझिशनला व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड मॅक्सिमम राहणार आहे. हे इथल्या मोशनमध्ये आपण इथं जरी डोक्यात घेतलं तर इथं जे मी बोलतो इथं दिसतं ते सगळं आपल्याला तिथं डायग्रॅमॅटिकली दिसतं. ते डायग्रॅमॅटिकली जे रिप्रेझेंट करायचं ते आपल्याला इथं सर्व दिसत असतं. हे जर आपण लक्षात घेतलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी, मेनला आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला गेला, निगेटिव्ह एक्स्ट्रीमला गेला, डिस्प्लेसमेंट कशी आहे, फोर्स कसा आहे, त्या अर्थी याच्या बाहेर जात नाही, इथं फोर्स व्हेलॉसिटी 0 झाली आणि परत मीनला येऊन पण जागेवर थांबत नाही, तो इकडं जातो म्हणजेच मीनला व्हेलॉसिटी मॅक्सिमम झाली, त्यामुळं तर तो इकडं गेला. इथंही परत थांबत नाही किंवा बाहेर जात नाही म्हणजे इथं व्हेलॉसिटी त्या डायरेक्शननी 0 झाली आणि ह्या डायरेक्शनने ती रिव्हर्स झाली. हे साधं इथं दिसतं. ते इक्वेशन गणिती भाषात ॲनालिटिकली इथं फक्त मी लिहितोय. तर ही झाली मॅक्सिमम व्हेलॉसिटी, इथली ही मॅक्सिमम झाली. ही जी काय व्हेलॉसिटी आली ही मॅक्सिमम व्हेलॉसिटी, ही व्हेलॉसिटी जी ती मॅक्सिमम झाली ए ओमेगा. त्याच्यातली सर्वात लोएस्ट व्हॅल्यू म्हणजे ही 0 झाली मिनिमम. सेम टाईपने ॲक्सिलरेशन मेन पोझिशनला असेल तर एक्सची किंमत 0 म्हणजे इथलं ॲक्सिलरेशन 0 झालं आणि एक्स्ट्रीमला असेल तर एक्सची किंमत हे म्हणजे इथलं ॲक्सिलरेशन आलं. ॲक्सेलरेशन स्मॉल एने दाखवलं आपण. इथलं ॲक्सेलरेशन आलं -ओमेगा² ए. करस्पॉन्डिंग इक्वेशनमध्ये मी व्हॅल्यू टाकून त्याच्या बेसिक इक्वेशन जे त्याच्या करस्पॉन्डिंग दोन केसेस लिहिल्या, मीनला काय असेल आणि एक्स्ट्रीमला काय असेल. निगेटिव्ह एक्स्ट्रीमला काय असेल हे लिहिता येईल आपल्याला, किंवा कोणत्याही पॉईंटपाशी त्यांचे करस्पॉन्डिंग डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन किती असेल हे जनरल एक्सप्रेशन माहिती आहेच आपल्याला, ते लिहिता येईल. ते आपण थोडं बेसिक कन्सेप्च्युअल लक्षात घ्यायचं म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम MCQ सोडवताना लक्षात येतं. आणि इथं मी जे थेअरी बोलतो ते थेअरीमध्ये बरेचसे आपण थेरॉटिकल MCQ सोडवत असतो. थेरॉटिकल बरेचसे सोडवत असतं आपण लक्षात घेत नाही. आपल्याला फक्त एक न्यूमरिकल ती हॅबिट झालेली, फक्त तेवढं ते करायचं आणि ते आपल्याला कन्सेप्ट लक्षात घेतल्याशिवाय ते डोक्यातच येत नाही. कन्सेप्च्युअल आपण लक्षात घेतलं तर थेरॉटिकल आणि इव्हन न्यूमेरिकल बरेचसे प्रॉब्लेम सोडवले जात असतात. तर फक्त त्याला आपल्याला इथं थेअरी एक्सप्लेन करताना परत न्यूमेरिकल उदाहरण घेऊन आपण ते सोडवत बसलं तर आपलं तुमचं थेअरीचं कन्सेप्ट असं कंटिन्युएशन तुमचं डिस्टर्ब होतं. त्यामुळे आपण ते एक्झाम्पल असे न्यूमेरिकल टाईपने ते असे डायरेक्ट थेरॉटिकली सोडवतो, न्यूमेरिकली असे एक्झाम्पल त्याच्यात ॲड नाही करत. ठीक आहे, पुढचा भाग बघायचा आता. हे सगळ्या गोष्टी आल्या, वेलॉसिटी किती, ॲक्सेलरेशन किती, तिथं डिस्प्लेसमेंट किती, मेनला किती, एक्स्ट्रीमला किती, काय आहे ते येत आहे. तर पुढचा भाग बघायचा आता. त्याच्यातल्या मेन गोष्टी आपण त्याच्यावर जास्त जोर देतो. मेन पोझिशनला पार्टिकल असेल ओ पासून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला त्याची एक मोमेंट होईल. ओ पासून ए टू ओ, पहिल्यांदा ओ टू ए गेला, एक मोमेंट झाली. नंतर ए टू ओ आला, तिथून इथं आला दुसरी. ओ टू बी गेला, म्हणजे दुसऱ्या साईडला ओ टू बी गेला, ही तिसरी मोमेंट झाली. आणि बी टू ओ ही चौथी मोमेंट झाली. 4 मोमेंट मिळून त्याचं एक ऑसोलेशन पूर्ण होतं. 4 मोमेंट मिळून ते ऑसोलेशन मेनपासून मोजा, नाही तर कुठनंही मोजा. इथून मोजलं तर असं इथपर्यंत हे कडनं इथं आला आणि इथं गेला, जागेवर आला, म्हणजे एक ऑसोलेशन.
ऑसिलेशन कुठनंही मोजा, तो भाग नाही. तर त्याचं समजा एका ऑसिलेशनला जर 4 सेकंद लागत असेल, एका ऑसिलेशनला टाईम जर 4 सेकंद लागत असेल, एक ऑसिलेशन पूर्ण करायला टाईम 4 सेकंद लागत असेल, तर मी आत्ता बोललो ओ टू ए जे काय आहे, पहिले मोमेंट म्हणजे ओ पासून ए पर्यंत जायला, ए पासून ओ पर्यंत यायला दुसरी, आणि ओ पासून बी पर्यंत जायला, आणि बी पासून ओ पर्यंत, असे याला 1 सेकंद लागेल, याला 1 सेकंद, टोटल 4 मोमेंटला टाईम जर आत्ता पिरियड जर त्याचा 4 सेकंद असेल, तर ओ टू एला जायला म्हणजे इथनं इथं जायला 1 सेकंद लागेल, इथनं इथं यायला 1 सेकंद, इथनं इथं यायला 1 सेकंद, आणि इथनं परत इथं यायला 1 सेकंद, असे 4 सेकंद लागणार आहे. हे आपल्याला कळतं. फक्त आता याच्यातली बारीक लक्षात घ्यायची गोष्ट, एक साधी गोष्ट लक्षात घ्यायची. इथं व्हेलॉसिटी 0 होते, इथं मॅक्सिमम येते व्हेलॉसिटी ए ओमेगा, आणि इथं परत 0 येते. हे जर लक्षात येत असेल, तर म्हणजेच इथं सगळ्यात जास्त व्हेलॉसिटी आहे. त्यामुळे व्हेलॉसिटी पार्टिकल इकडं चालला तर जास्त व्हेलॉसिटी आहे. तो मीनकडं जेव्हा मीनकडून एक्स्ट्रीमकडं जाईल, तर इथं व्हेलॉसिटी जास्त आहे, पुढं पुढं जातं व्हेलॉसिटी कमी कमी होत जाणार आहे. त्यामुळे इथून निम्म्या अंतरावर जायला त्याला जेवढा वेळ लागेल, निम्मा घेतलं मी पॉईंट पी जो येतो ॲट हाफ डिस्प्लेसमेंट घेतला. एक्स जे आहे ते डिस्प्लेसमेंट पार्टिकलची जी काय मॅक्सिमम आहे त्याच्या हाफ घेतला. म्हणजे एक्सची व्हॅल्यू मी जर इथं a/2 घेतली, एक्सची व्हॅल्यू हाफ ऑफ द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे हा पॉईंट पी जो येतो बरोबर सेंटरला घेतला मी, ओ आणि एच्या, ओ आणि पॉईंट ए जो येतो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पॉईंट, त्याच्याबरोबर सेंटरला पॉईंट पी घेतला, तर इथून इथं तो जोरात पळतो, त्यामुळं स्पीड जास्त आहे त्याचा इथनं इथं. त्यामुळं इथनं पुढं जायला त्याचा स्पीड म्हणजे स्पीड हळूहळू कमी होतो, एवढंच लक्षात घ्यायचं. स्पीड जर कॉन्स्टंट असता, तर ओ पासून पी पर्यंत जायला जेवढा टाईम लागला, ओ पासून पी पर्यंत जायला जेवढा लागला, तेवढाच पी पासून ए पर्यंत जायला लागला असता. म्हणजे इथून इथपर्यंत जायला जेवढा टाईम लागणार आहे, तेवढाच इकडं पुढं जायला लागला असता. तर स्पीड कॉन्स्टंट असता तर, आणि मग तो अर्धा अर्धा सेकंद आला असता, याला अर्धा सेकंद आणि याला अर्धा सेकंद. ओ ते ए जर 1 सेकंद येत असेल, तर इथं अर्धा सेकंद आणि इथं अर्धा आला असता. पण तसं येणार नाही, तसं येणार नाही. पुढं जाताना स्पीड कमी कमी होत जाऊन शेवटी इथं 0 होतो. त्यामुळे हे निम्मा अंतर जायला काय टाईम जो आहे तो अर्धा सेकंद नाही लागणार, त्याच्याही पेक्षा कमी लागेल, आणि पुढचं जायला जास्त लागणार आहे. हे एक लक्षात घ्यायचं, आपल्या ते लक्षात येत नाही. तर हे निम्मा अंतर जायला टाईम किती लागणार आहे ते काढता येईल आपल्याला, काढू आपण. तर निम्मा डिस्टन्स जायला म्हणजे एक्स इज इक्वल टू a/2 जायला किती वेळ लागणार आहे, किती वेळ लागणार आहे हे लक्षात घ्यायचं आपल्या सर्व ठिकाणी. हा टाईम जरी एका मोमेंटसाठी इथून इथपर्यंत 1 सेकंद लागतो, किंवा इथून इथपर्यंत 1 सेकंद, इकडे 1 सेकंद, इकडे 1 सेकंद, टोटल 4 मोमेंटला टाईम जरी सारखा लागत असेल, पण त्या प्रत्येक जो काय मधली मोमेंट आहे, प्रत्येक मोमेंटला म्हणजे हे जे काय ते ए ओ टू ए जे अंतर आहे, किंवा कोणताही एक सेगमेंट पूर्ण करायला टाईम सगळ्या ठिकाणी सारखा नाही राहणार. मेन पोझिशनला कारण व्हेलॉसिटी जास्त आहे, त्यामुळे इथून तो जोरात पळतो, इकडं हळूहळू पुढे स्पीड कमी 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 होत जाऊन 0 होतो. इथंही दिसतंय सगळं, इथं तेच इथं बोलतो मी. त्यामुळं मग हा टाईम जो लागणार आहे तो या पुढच्याला जेवढा लागणार आहे त्याच्यापेक्षा इथला टाईम कमी लागणार आहे, निम्मा अंतर जायला. किंवा कोणताही पुढचा पार्ट घेतला, पॉईंट पीच्या ऐवजी पी डॅश घेतला, P1 म्हणलं, तर P1 P2 P1 जायला टाईम जो येतो
त्या प्रोपोर्शनमध्ये तो कमी 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 काय होत जाणार आहे ॲक्च्युली स्पीड कमी कमी होत चालल्यामुळे त्या प्रोपोर्शनमध्ये तो त्या प्रोपोर्शन शब्द नीट लक्षात घ्यायचा तो त्या प्रोपोर्शनमध्ये वाढत जाणार आहे. ठीक आहे. तर हा टाईम काढतो मी किती लागतो हा निम्म अंतर द्यायला. डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन माहिती आपल्याला x = a sin ओमेगा टी एक काढतो मी त्याच्यावरून आपल्याला सगळं काढता येईल. मोशन मीन पासून स्टार्ट झाली तर त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आलं a sin ओमेगा टी प्लस अल्फा जो येतो तिथं 0 येतो आणि त्यामुळे एवढंच राहील. आपण मगाशी पाहिलं तर एक्सची किंमत मी a/2 ठेवली. हाफ अंतर जायला किती लागतो एक्सची किंमत a/2 ठेवली. इट इज इक्वल टू जे ते सिम्प्लिफाय केलं तर याच्यावरनं साईन ओमेगा टीची किंमत जी आली साईन ओमेगा टी जो आला तो 1/2 आला. त्याच्यावरनं साईन इकडं घेतला सरळ लिहिला साईन 1/2 इनवर्स झाला ओमेगा टी इज इक्वल टू सरळ केलं बाकी काय नाही. आणि कोणत्या अँगलचा साईन रेशो 1/2 आहे आणि कोणत्या अँगलचा साईन रेशो 1/2 आहे तो 30 डिग्री म्हणजे आलं साईन इनवर्स 1/2 म्हणजेच 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजेच π/6 30 डिग्री ओमेगा टी आणि ओमेगा म्हणजे 2π/कैपिटल टी 2π/कैपिटल टी. हा पाय कॅन्सल झाला 2 तिकडे गेला कॅपिटल टी हे सरळ केलं तर कॅपिटल टी जो आला तो टी स्मॉल टी जो आला तो टाईम लागलेला काढायचा आपल्याला. टाईम किती लागतो तो कॅपिटल टी बाय 6 दुनी 12 हा कॅपिटल टी वरती गेला आणि 2 खाली आला हे आलं t/12 सेकंद आला t/12 सेकंद. तर इथून इथं जायला जो टाइम लागला तो किती आला इथून इथं जायला t/4 लागणार आहे. मगाशी पाहिलं पण टी जर 4 सेकंद असेल तर एक लागत होता म्हणजे एक मोमेंट पूर्ण करायला म्हणजे O2A जायला किती लागणार आहे O2A जायला टोटल टाइम जो आहे त्याच्या 1/4 t/4 लागणार आहे. त्यामुळे इथून इथं निम्म O2P किंवा O2P हा O2P जायला काय t/4च्या निम्म म्हणजे t/8 यायला पाहिजे. तो कधी आला असता हे व्ही जर सगळीकडं कॉन्स्टंट राहिला असतं तर तो t/4च्या अजून निम्म t/8 आला असता पण तेवढं नाही आलं. तो किती आला t/12 आला. t/12 आला म्हणजे त्याच्यापेक्षा निम्म अंतर जायला तो काय आला t/8च्या ऐवजी t/12 आला म्हणजे कमी आला. कमी आला. इथून एवढा अंतर जायला तो टाइम जो आहे t/8 न येता t/12 आला. ही एक केस काढली तसं मला कोणतंही काढता येईल तर कोणतंही काढता येईल. 3/4 अंतर जायला किती काढता येईल इकडनं इकडं जायला किती काढता येईल इकडनं इकडे यायला किती काढता येईल इकडनं इकडे यायला किती काढता येईल हे सर्व काढता येईल. त्याचं बेसिक मी इथं एका कॅल्क्युलेशनने किंवा एक एक्झाम्पल म्हणून दाखवलं. तो टाईम फक्त सर्व ठिकाणी सारखा नसतो पण एवढं लक्षात घ्यायचं. पुढचा भाग करू तेवढं कमी असतं. मेन पोझिशन पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन हे बाकीचं परत लिहायची आवश्यकता नाही. पार्टिकल इथं कुठंतरी आहे त्याची डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन माहिती आपल्याला एक्सचं एक्सप्रेशन माहिती आहे व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन माहिती आहे ॲक्सेलरेशनचं बेसिक एवढंच लक्षात घ्यायचं. ते जे लिहितो मी एवढं एकदा माइंडमध्ये क्लिअर करून घेतलं का पटापट आपल्याला कोणतं एक्झाम्पल कोणते न्यूमरिकल सुटतात किंवा थेरी कन्सेप्ट पण आपल्याला पूर्ण क्लिअर होतात. थेरी कन्सेप्ट डिस्प्लेसमेंट जी येते बाहेरच्या डायरेक्शनने असते. तर इथं एक मेन पोझिशनला जर मोशन स्टार्ट झालं तर एक्स किती येतं एक्स्ट्रीम पोझिशनपासून मोशन स्टार्ट झाली तर एक्स किती येतो. इथं जर पार्टिकल इथून क्रॉस करत असेल तर इथल्या मेन पोझिशनची व्हेलॉसिटी येते ते व्हेलॉसिटी किती येते. मेन पोझिशनला पार्टिकल क्रॉस करत असेल तर इथलं ॲक्सेलरेशन किती येतं आत्ता मगाशी लिहिलं होतं पण इथलं किती येतं लिहिता येईल.
सेकंदात लिहिता येईल मला हे, तरी मी लिहिले नाही कारण आपल्याला विषय समजून घ्यायचा, नुसतं लिहिलेलं बघायचं नाही. लिहिलं नाही म्हणजे आपण ते काय आता ते लगेच मेमराईज करायचं किंवा बुद्धीचा थोडा वापर करून लक्षात घ्यायचे, थोडं रिकॉल करायचं, थोडं डोक्यात घ्यायचं. इथं एक्स किती येतो आत्ता लिहिलं होतं, सेकंद लागेल मला लिहायला. इथं किती येतो माहिती आहे, वेलॉसिटी किती येते माहिती आहे, ॲक्सेलरेशन माहिती आहे, वेलॉसिटी किती येते, ॲक्सेलरेशन ते माहिती आहे आपल्याला. डिस्प्लेसमेंट किती येते, मेन पोझिशन पासून मोशन स्टार्ट झालं तर डिस्प्लेसमेंट किती येते, एक्स इज इक्वल टू, आपण ॲम्प्लिट्यूड कॅपिटल एने दाखवला, साइन ओमेगा टी, कारण इथला फाय 0 येतो. मेन बेसिक इक्वेशन हे जे आहे त्याच्यावरनं ए साइन ओमेगा टी प्लस फाय, मेनपासून स्टार्ट झाली तर फाय 0 येतो. एक्स्ट्रीमपासून मोशन स्टार्ट झाली तर फाय π/2 येतो. त्यामुळे हे आलं ए साइन π/2 प्लस ओमेगा टी प्लस π/2, फाय π/2 येतो. त्यामुळे ते होईल ए साइन ओमेगा टी प्लस π/2, आणि मग साइन π/2 प्लस थिटा म्हणजे कॉस थिटा झालं. हे झालं मेन पोझिशन पासले स्टार्ट झालं डिस्प्ले, एक्स्ट्रीमपासून झालं तर डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर वेलॉसिटी येते. त्यामुळे आपल्याला इथली वेलॉसिटीचं एक्सप्रेशन काढता येईल. वेलॉसिटीचं एक्सप्रेशन इन टर्म्स ऑफ द साइन साईड कॉसमध्ये, त्यामुळे साइन कॉसाईनच्या फॉर्ममध्ये ते इक्वेशन. वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह परत काय केलं आपण, डेरिव्हेटिव्ह घेतला तर ॲक्सिलरेशन काढता येईल. जसं 5वी 6वीला लिनियर मोशनमध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह व्हेलॉसिटी आली, व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह ॲक्सेलरेशन, तसं याचा डेरिव्हेटिव्ह घेतला मी. ए साइन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, ए साइन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी, परत ओमेगा टीचा ओमेगा, हे माहिती आपल्याला, ए ओमेगा कॉस ओमेगा टी. परत याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, ए ओमेगा इंटू ओमेगा म्हणजे ओमेगा स्क्वेअर, तर मायनस येणार कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन ओमेगा टी. सेम टाईपने इकडं याचा याला कॉस आहे, त्यामुळे इट इज मायनस ए साइन ए ओमेगा मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी, आणि त्याचा परत मायनस मायनस म्हणजे साइन आहे, त्यामुळे तो मायनसच राहणार आहे पुढचा. ॲक्सेलरेशन जे आहे ते साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी, ए तसंच मायनस तसंच, आणि ओमेगाचा परत ओमेगा टीचा ओमेगा म्हणजे हे आलं त्याचा डेरिव्हेटिव्ह ए कॉस ओमेगा टीचा मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी, आणि परत त्याचा मायनस साइनचा कोसाइन. हे करस्पॉन्डिंग डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि करस्पॉन्डिंग डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन. करस्पॉन्डिंग म्हणजे मेन मोशन इज पार्टिकल मोशन स्टार्ट्स फ्रॉम मेन, पार्टिकल मोशन स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम. हे आपल्याला याच्यावरनं आता आपल्याला हे जे काय एक्सप्रेशन आले हे सगळे साइन कोसाइनच्या फॉर्ममध्ये, साइन कोसाइन साइन जे काय असतील सर्व साइन कोसाइनच्या फॉर्ममध्ये. त्यामुळे आपल्याला डिस्प्लेसमेंट वर्सेस ओमेगा टी ग्राफ काढता येईल. डिस्प्लेसमेंट वर्सेस ओमेगा टी ग्राफ काढता येईल. सगळं मी काढत बसत नाही, फक्त आता त्याचं लॉजिक बेसिक बोलतो मी. डिस्प्लेसमेंट वर्सेस ओमेगा टी ग्राफ काढता येईल, किंवा आपल्याला वेलॉसिटी वर्सेस ओमेगा टी ग्राफ काढता येईल, ॲक्सेलरेशन वर्सेस ओमेगा टी ग्राफ करता येईल. म्हणजेच विथ रिस्पेक्ट टू फेज, प्रत्येकाचा ग्राफ विथ रिस्पेक्ट टू फेज काढता येईल आपल्याला. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन त्याच्यासाठी, म्हणजे वेन मोशन स्टार्ट्स फ्रॉम मेन, किंवा सेम टाईपनी हे पुढचा सेम टाईपने आपल्याला याच्यासाठीचे 3 ग्राफ्स येतील. काय,
डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन वर्सेस फेज याच्यासाठीचे म्हणजे वेन मोशन स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम. ते ग्राफचं आता फक्त लॉजिक बेसिक घ्यायचं, म्हणजे लक्षात घ्यायचं बेसिक जे आहे काय आणि थोडं लॉजिक. ते काढत नाही बसत मी. लिनियर एस एच एम जे इट इज द प्रोजेक्शन ऑफ UCM आपल्याला माहिती आहे. याच्यात मी सांगितलं होतं ऑसिलेटरी मोशनमध्ये किंवा वेव्ह मोशनमध्ये एक ऑसिलेशन पूर्ण होतं तेव्हा कशी वेव्ह प्रोपोगेट होते. ते वेव्ह फॉर्म म्हणजेच थोडक्यात इथं ग्राफ झाले, वेगळं काही नाही. अँगल कसा बदलतो, काय बदलतो त्यानुसार ते ग्राफ येतील. तरी मी थोडं लिहितो. अँगल 0, π/2, 2π/2, 3π/2, 4π/2 बोलतो एक आणि लिहितो एक मी, 5π/2 अशा टाईपने ते अँगल्स येणार आहेत. अँगल्स येणार आहे थोडं बोलतोच मी, कारण याच्यावर न्यूमेरिकल आपल्याला फार सोडवायचे आहेत. लक्षात घेण्या इतकं करतो मी फक्त. 2, 4, 5, 3 करस्पॉन्डिंग फक्त प्रॉपर डायमेन्शन प्रॉपर तर आले पाहिजे, सेन्स प्रॉपर आले पाहिजे, ग्राफ दिसायला व्यवस्थित दिसते. हे मार्किंग सारखं याच्यावर केलं काय नाही. हा ज्या अर्थी आता एक्सच्या वेगवेगळ्या किमती, ओमेगा टीच्या वेगवेगळ्या किमती घेऊन असं टेबल तयार करून आपल्याला गणितामध्ये जसं 9वी 10वीला आलेख काढले आपण, तसं आलेखावरून आपल्या बेसिक हजारो पद्धतीने आपल्याला हे ग्राफ्स डोक्यात घेता येतात. साधं लॉजिक बोलतो आता मी. साईनचा ग्राफ आहे, डिस्प्लेसमेंट वर्सेस साईन म्हणजे साईन फंक्शन. हे साईन फंक्शन आहे. आणि साईनचा ग्राफ मी परवा बोललो होतो त्याच्या आधीचा. कोणताही ग्राफ ओरिजिनपासून सुरू होत असेल तर तो साईन ग्राफ येतो. मॅथमॅटिक्समध्ये पाहिलं, ग्राफ ओरिजिनपासून सोडून वर्ण किंवा खालनं जर सुरू होत असेल, ओरिजिनपासून खालनं असो नाही तर वर्ण असो, तो साईन ग्राफ येतो. ओरिजिन सोडून कुठनंही सुरू होत असेल तर तो कोसाईन ग्राफ येतो. त्यामुळे हे ज्या अर्थी साईन फंक्शन आहे, त्यामुळे याचा ग्राफ जो येतो असा येईल, याचा ग्राफ जो येतो ह्या टाईपने येईल. साईन फंक्शन आहे. ते टेबल तयार करून वेगळ्या अनेक पद्धतीने आपल्याला लक्षात घेता येईल. मी फक्त आता साधं मॅथमॅटिक्समध्ये आपण 11वीला केलेलं, मॅथमॅटिक्समध्ये हजारो ठिकाणी आपण हे बेसिक वापरलेलं असतं. तो साईन ग्राफ आला. हा व्हेलॉसिटीचा ग्राफ काय येईल, कोसाईन आहे. ज्या अर्थी इथं निगेटिव्ह नाही म्हणजेच तो इथनं सुरू होईल, मग तो ग्राफ ह्या टाईपने येईल. हा व्हेलॉसिटीचा ग्राफ. हे परत साईन आहे त्यामुळे ॲक्सेलरेशनचा आणि निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आणि साईन आहे त्यामुळं निगेटिव्ह बाजूला साईन म्हणजे त्याचा ग्राफ असा येईल, ॲक्सेलरेशनचा ग्राफ. हे तिन्ही ग्राफ मी डायरेक्ट हे साईन कोसाईन, साईन किंवा साईन फंक्शन आणि कोसाईन फंक्शन त्यालाच सायनॉसॉइडल फंक्शन्स म्हणतात. त्यांचे ग्राफ कसे येतात त्याच्याच टाईपने येणार आहे. फक्त साधं मॅथमॅटिक्सच्या बेसिकनुसार सेकंदात ग्राफ लक्षात घेते. किंवा याचे पण सेम टाईपने पहिला ग्राफ काय येईल, कोसाईन फंक्शन आहे त्यामुळे तो याचा पहिला ग्राफ जो येईल कोसाईन फंक्शन. आता मी डिस्प्लेसमेंट वर्सेस फेज फक्त कळण्या इतका काढतो मी आता, कारण ह्या ग्राफवर भरपूर न्यूमेरिकल्स तयार होतात. डिस्प्लेसमेंट वर्सेस फेज काय आहे, कोसाईन फंक्शन आहे. आणि कॉस इथं निगेटिव्ह नाही म्हणजे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे तो असा ग्राफ येईल. किंवा व्हेलॉसिटीचा ग्राफ साईन फंक्शन आणि निगेटिव्ह आहे, त्यामुळे साईन आणि निगेटिव्ह म्हणजे 0 पासून निगेटिव्ह बाजूला म्हणजे ह्या टाईपने येईल. कळण्या इतकं काढलं मी. किंवा हे कोसाईन फंक्शन आणि मायनस आहे, त्यामुळे कोसाईन आणि मायनस म्हणजे पुढचा डिस्प्लेसमेंट झाला, व्हेलॉसिटी झाला, पुढचा ॲक्सेलरेशनचा ग्राफ काय आहे, मायनस आणि कोसाईन. त्यामुळे मायनस आणि कोसाईन म्हणजेच कोसाईन म्हणले इकडं आणि मायनस म्हणजे ह्या बाजूने, त्यामुळे तो ग्राफ ह्या टाईपने येईल. हे झाले फेज, डिस्प्लेसमेंट वर्सेस फेज सगळे ग्राफ. आणि ओमेगा टी म्हणजेच काय असतं ॲक्च्युली, ओमेगा म्हणजे 2π/T × T.
ओमेगा म्हणजे 2π/T इंटू टी. आणि त्यामुळे आपल्याला हे जे काय आहे अँगलच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. अँगलच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं जे अँगल इथं आपण फेज जी आहे ती अँगलच्या फॉर्ममध्ये फेज अँगलच्या फॉर्ममध्ये लिहिलं होतं ते आपल्याला पिरियडच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. म्हणजे इथं अँगल 0 झाला, इथं π/2 झाला. π/2साठी इथून इथपर्यंत अँगल जेव्हा π/2 होईल तेव्हा इथून इथपर्यंत जायला लागणारा टाईम काय होईल T/4. इथनं इथं पार्टिकल गेला आणि इथं आला. अँगल किती झाला पाय झाला. पाय झाला अँगल. π/2च्या करस्पॉन्डिंग T/4 तर पायच्या करस्पॉन्डिंग किती होईल अजून पायच्या करस्पॉन्डिंग म्हणजे याला दोन्ही इथपर्यंत जायला T/4 झाला. त्यामुळे अजून त्याला याला दोन्ही डबल झाला म्हणजे T/4 हा T/4 T/4 आणि T/4 म्हणजे किती होईल T/4च्या डबल म्हणजे 2 टाइम्स T/4 म्हणजे T/2 होईल. T/2 त्या टाईपने आपल्याला टाईम जो येतो अँगल जो येतो टाईमच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. T/2 2T/2 2T/2 म्हणजे किती झाला ॲक्च्युली सॉरी हा T/4 झाला. अँगल जो येतो मी पायच्या ऐवजी पिरियडच्या फॉर्ममध्ये इथे लिहितो. पायच्या ऐवजी पिरियडच्या फॉर्ममध्ये लिहितो मी. पिरियड म्हणजे हे झालं ते पिरियडच्या फॉर्ममध्ये हे झालं T/4 T/4 इथून इथं जायला लागणारा अँगल π/2 ने चेंज झाला. मी टाईम किती चेंज झाला T/4 ने. इथं काय होईल T/4 प्लस T/4 म्हणजे T/2 होईल. हे T/4 किती वेळेस होईल 3 टाइम्स. हे T/4 किती वेळेस होईल 4 टाइम्स. इथं एक पिरियड पूर्ण झाला एक ऑसिलेशन. हे ओमेगा जे आहे ते इन टर्म्स ऑफ द टाइम लिहिता येईल आपल्याला स्मॉल टी. ओमेगा टी जे ओमेगा टी म्हणजे फेज किंवा इन टर्म्स ऑफ द टाइम लिहिता येईल सगळ्या ग्राफचे. ज्या गोष्टी आपल्याला मगाशी मी बोललो हिडन गोष्टी आहे त्या बोलतो मी. बाकीच्या गोष्टी त्या दिसतातच. ते फेज डिस्प्लेसमेंट वर्सेस फेज ग्राफ. आणि आता जर ते टीच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर डिस्प्लेसमेंट वर्सेस टाईम ग्राफ होईल. सगळे आपल्याला ओमेगा टीच्या ऐवजी आत्ता मी असे टाईम लिहिले अँगल कसे येतात टाईम कसे येतात मी आत्ता इथं दाखवलं ते लक्षात घेतलं. अनेक पद्धतीने आपल्याला ते काढता येतं. तर आपल्याला विथ रिस्पेक्ट टू ओमेगा टीच्या ऐवजी विथ रिस्पेक्ट टू टाईम त्या फॉर्ममध्ये ग्राफ काढता येतील. फक्त हे ग्राफ लक्षात घ्यायचे साईन कर्व आहे का कोसाईन त्यानुसार ते सेकंदात काढता येतात. हे प्लस आहे का मायनस साईन आणि कोसाईनचं बेसिक कळत असेल मी कितीतरी वेळेस सांगितलं. ते जर लक्षात घेतलं तर आपल्याला सेकंदात ग्राफ काढता येतो. तर पार्टिकल लिनियर एसएचएम परफॉर्म करतो. समजा हा ग्राफ दिला आणि मी MCQ सोडून राहिलो न्यूमेरिकल सोडवतो. आता डिस्प्लेसमेंट वर्सेस ओमेगा टी ग्राफ दिलेला आहे समजा आणि पार्टिकल इथं कुठंतरी पॉईंट्स दिलेले ABCD AB इथं कुठंतरी C पॉईंट दिलेला आहे. इथं कुठंतरी D पॉईंट दिलेला आहे. इथं कुठंतरी F पॉईंट दिलेला आहे. इथं कुठंतरी E पॉईंट दिलेला आहे. तर हे जे काय ग्राफ आलेले ते खरं कशावरनं आलेलं आहे हे सगळे ग्राफ त्यांच्या एक करस्पॉन्डिंग एक्सप्रेशनवरनं आलेले आहे. आणि करस्पॉन्डिंग एक्सप्रेशन जे ते साईन कोसाईनचे फंक्शन आहे आणि त्याच्या पुढे अँगल आहे. साईन कोसाईन म्हणजे अँगल म्हणजे फेज आहे. आणि आपल्याला पार्टिकलची फेज माहिती असेल का त्याचा सगळा 7/12 काढता येतो. सगळं त्याची कुंडली काढता येते. त्यामुळे आपल्याला मग याच्या आधी बोललेलं मी त्यानुसारच आपल्याला त्याची फेज माहिती आहे सगळं माहिती आहे ग्राफ माहिती आहे. त्यामुळं पार्टिकल ए पाशी असू बी पाशी असू सी पाशी डी पाशी ई पाशी एफ पाशी काय जे आहे तर वेगवेगळ्या पॉईंटला त्याचा सगळा 7/12 काढता येईल. म्हणजे थोडक्यात पार्टिकल ए पॉईंट पाशी असेल तर ते म्हणजे तो नेमका कुठे आहे तर ग्राफवर ए पॉईंटला आहे म्हणजे तो कुठे आहे मीन पोझिशनला आहे का एक्स्ट्रीमला आहे
ग्राफवर समजा तो इथं आहे म्हणजे याचा अर्थ काय, पार्टिकल मीन पासून मोशन स्टार्ट्स फ्रॉम द मीन पोझिशन. व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल वेन इट इज ॲट पॉईंट ए, असं जर विचारलं, MCQ झाला. मोशन मीन पासून स्टार्ट होते आणि हा ग्राफ दिलेला आहे आणि या ग्राफवरनं पार्टिकल ए पॉईंटला आहे आणि त्याची ए पॉईंटला डिस्प्लेसमेंट किती हे दिसतं इथं. हे दिसतं तर हे जर आपल्याला लक्षात येत असेल, पार्टिकल इथं गेला म्हणजे इथपर्यंत एवढा वेव्हचा भाग तयार. या आधीच्या टॉपिकमध्ये मी बोल, पार्टिकल इथं आला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला असेल, इथं जर असेल पार्टिकल तर निगेटिव्ह एक्स्ट्रीमला असेल. इथं जर पार्टिकल असेल, बी पार्टिकल कुठे आहे, हा बी पार्ट म्हणजे पॉईंट बीवर, ॲट द पॉईंट बी पार्टिकल कुठं असेल, इथं बी पॉईंट दाखवला होता म्हणजे बी पॉईंटला पार्टिकलची पोझिशन कुठं असेल, मेन पोझिशनपासून मोशन स्टार्ट झालं, इथून इथं गेला आणि इथं आला म्हणजे एवढा भाग म्हणजे पार्टिकल मेनला आलेला असेल. हे MCQ झाले, अनेक प्रकारचे होईल. तर ए पॉईंटला पार्टिकल ग्राफमध्ये दाखवला आणि दॅट इज ॲट पॉझिटिव्ह, किंवा इथं एम पॉईंटला पार्टिकल दाखवलं तर त्याची डिस्प्लेसमेंट किती असेल ते विचारता येईल. हा वेलॉसिटी वर्सेस फेज ग्राफ जरी असेल तर व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट, किंवा व्हेन पार्टिकल इथं जो आहे पॉईंट एमला, दॅट पार्टिकल इज ॲट पॉईंट एम ऑन द ग्राफ V वर्सेस ओमेगा टी, देन व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल काढता येईल आपल्याला. हे बेसिक कळत असेल, हा पार्ट इथून इथपर्यंत गेला, इकडं आला, इकडं गेला, इकडं आला, त्याच्यावरनं हे सगळे अर्थ कळत असेल. ती प्रॅक्टिस आपण केली आहे, ग्राफ असे काढून लक्षात घेऊन प्रॅक्टिस केली तर कळल. तर इथं पार्टिकलची डिस्प्लेसमेंट नेमकी किती असेल, तो इथं असेल का इथं असेल का इथं असेल का इथं मध्ये कुठं असेल हे काढता येईल. त्याच्या व्हेलॉसिटीचं डायरेक्शन तिकडे आहे का इकडं, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे आहे का निगेटिव्ह एक्स्ट्रीमकडे ते काढता येईल. व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड किती येते काढता येईल, त्याचं ॲक्सेलरेशन किती येते काढता येईल, त्याची कायनेटिक एनर्जी काढता येईल, पोटेन्शियल एनर्जी काढता येईल, टोटल एनर्जी काढता येईल, सगळा 7-12 काढता येईल, सगळ्या गोष्टी काढता येईल. त्याचा पिरियड म्हणजे तो किती नेमका, त्यावेळेस टाईम किती झाला, इथं आला पार्टिकल, इथं असताना तो कोणत्या पोझिशनला आहे, मोशन कुठनं स्टार्ट झाली, काय झालं ते दिलेलं असेल, तो नेमका कुठे आहे इथं ऑसोलेशनमध्ये, त्याचं टाईम किती लागलं असेल त्याला ऑसोलेशनला इथं, म्हणजे पार्टिकल इथं जेव्हा आला तेव्हा टाईम किती लागला, ह्या सगळ्या गोष्टी काढता येतील. त्याची डिस्प्लेसमेंट काढता येईल, व्हेलॉसिटी काढता येईल, व्हेलॉसिटीचं डायरेक्शन काढता येईल, इकडं जातो का बाहेर जातो का आत येतो, मीनकडून एक्स्ट्रीमकडे जातो का एक्स्ट्रीमकडून बाहेर जातो मीनकडं, परत मीनकडून निगेटिव्ह एक्स्ट्रीमकडे जातो का निगेटिव्ह एक्स्ट्रीमकडून मीनकडे येतो, त्याचं ॲक्सेलरेशन किती, त्याची कायनेटिक एनर्जी किती, पोटेन्शियल एनर्जी किती, टोटल एनर्जी किती, मोमेंटम किती, त्याच्यावर ॲक्ट होणारा रिस्टोरिंग फोर्स किती असेल, त्याचा तो प्रोपॅगेशन कॉन्स्टंट के किती असेल, त्याची फ्रिक्वेन्सी किती असेल, ह्या हजारो गोष्टी काढता येतील. ह्या ग्राफवरून असे हजारो न्यूमेरिकल्स तयार होतील. ते हे न्यूमेरिकल्स आपण या टाईपने असे लक्षात घेतले तर सोडवता येतील. हे पूर्ण हे लक्षात घेतलं असं तर आपल्याला ते सोडवता येईल. पुढचा थोडा भाग बघायचा, पुढचा थोडा परत असं ग्राफिकलवरनं अनेक न्यूमेरिकल्स सोडवतो. आता जसे ग्राफ काढले आपण त्यांचे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन विथ रिस्पेक्ट टू फेज किंवा विथ टाईम, हे जे का आपण आलेख काढले, ग्राफ्स जे काढले होते, मेन पोझिशनचे 3 आले होते, एक्स्ट्रीम पोझिशनचे 3 आले होते, तसे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनचे येतील परत करस्पॉन्ड असे, आणि त्याच्यावरून आपल्याला अनेक न्यूमेरिकल्स तयार करता येतात. आता आपण पाहिलं त्याच टाईपने आता परत आता पुढचं
हेच चित्र काढतो मी, हेच काढतो आणि हे सर्व इथं दिसतं इथं. त्यामुळे इथं दिसतं सगळं इथं. ते फक्त इथं मी मॅथमॅटिकली अनालिटिकली लिहित असतो. इथं जे दिसतं ते फक्त गणिती भाषेत इथं लिहित असतो, वेगळं काहीच नाही. तर इथं पार्टिकलची डिस्प्लेसमेंट कुठे होते ॲट एनी पोझिशन. पार्टिकलची डिस्प्लेसमेंट किती होती, व्हेलॉसिटी किती होती, ॲक्सेलरेशन किती होते, हे सगळं बेसिक याच्यावरच सगळा टॉपिक आहे बरं का. याच्यावरच सगळ्या गोष्टी याच्यावर. फक्त आपल्याला ती समजून घ्यायची, विचाराची आपली ती क्षमता पाहिजे, ती लेवलपर्यंत पोहोचणे. ते झालं. आता पुढचं ऐकायचं. व्हेलॉसिटी किती असते, प्लस ऑर मायनस अंडर रूट प्लस ऑर मायनस ओमेगा रूटमध्ये ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर मायनस जी काय डिस्प्लेसमेंट आहे त्याचा स्क्वेअर. व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकलचं जनरल एक्सप्रेशन म्हणजे व्हेलॉसिटी मे बी पॉझिटिव्ह, मे बी निगेटिव्ह, मे बी झिरो. कुठं पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठं झिरो आहे ते आपल्याला हे माहिती आहे. तर व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन माहिती आहे आपल्याला, प्लस ऑर मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आपल्यासाठी मी परत रिपीट करत असतो. आपल्याला आता हे एक्सप्रेशनवरनं त्या व्हेलॉसिटीचं जे काय व्हेलॉसिटी जी आहे, पार्टिकलची व्हेलॉसिटीचं जे काय एक्सप्रेशन आहे, व्ही इज इक्वल टू त्याचं मी प्लस किंवा मायनस पॉझिटिव्ह न्यूमेरिकल व्हॅल्यू घेतली, म्हणजे थोडक्यात पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतो मी. व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे सिम्प्लिफाय करत चाललो, सरळ करत चाललो, बाकी काय नाही. आपल्यासाठी स्टेप लिहून राहिलो मी, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. हे फक्त सरळ करत चाललं. हे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर इकडं आला किंवा ते साध्या स्टेप करतो मी, एवढी करत बसायची गरज नाही. सिम्प्लिफाय. हा ओमेगा स्क्वेअर जो येतो डायरेक्ट मी आधी इकडं खाली घेतो, राहिलं शिल्लक ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरची टर्म इकडं आली, प्लस झाली व्ही स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर. ए स्क्वेअर परत खाली आणला मी, त्यामुळे ह्याला एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आणि इट इज इक्वल टू ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. इट इज इक्वल टू 1. करण्यासारखं फार असतं, फार आहे करण्यासाठी. हे आपलं तर फक्त करायसाठीचं, त्यातल्या त्यात महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये फार गोष्टी, पण मेन ज्याच्यावर MCQज विचारले जातात किंवा ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर इथं चर्चा. तर हे जे काय इक्वेशन आलं आता हे जे इक्वेशन आलं ते एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1 त्या टाईपने आलं. म्हणजे इट इज दी एक्सप्रेशन फॉर ऑफ द कोणाचं एक्सप्रेशन झालं, हे इक्वेशन ऑफ द स्टँडर्ड इलिप्सचं इक्वेशन झालं खरं. आत्ता मी बोललो एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. इट इज द इक्वेशन ऑफ द स्टँडर्ड इलिप्सचं इक्वेशन आहे, स्टँडर्ड इलिप्सचं. तर इथं स्टँडर्ड इलिप्स म्हणजेच ओरिजिन त्यात, म्हणजे ह्या टाईपचं इलिप्स झालं, ह्या टाईपचं इलिप्स झालं किंवा ह्या टाईपचं पण होईल इथं, ह्याच टाईपचं इक्वेशन ऑफ द स्टँडर्ड इलिप्स. याला म्हणतात मेजर सेमी मेजर ॲक्सिस. हा मेजर ॲक्सिस झाला, मायनॉर ॲक्सिस झाला इलिप्स. त्यामुळे हा सेमी मेजर ॲक्सिस झाला. तो किती असतो, एक्सचा खाली सहगुणक जो आहे, एक्सचा सहगुणक जो आहे तो डिव्हिजनला, तो म्हणजे ए इतका, त्याचा वर्ग जो आहे इथं त्याच्या स्क्वेअर रूट इतका, हे ए झालं थोडक्यात. आपल्याला इलिप्स जॉमेट्रीचा मॅथमॅटिक्समध्ये हजारो ठिकाणी कळण्या इतका लिहितो मी. हा ए झाला, हा एवढा ए झाला आणि हा एवढा ए ओमेगा झाला, किंवा इथं हा एवढा ए झाला तर हा ए ओमेगा झाला.
हा सेमी मेजर ॲक्सिस असतो. एक्सच्या करस्पॉन्डिंग म्हणजे हा सेमी मेजर ॲक्सिस आणि सेमी मायनर ॲक्सिस. ठीक आहे. इलिप्स कसा आहे? व्हर्टिकल एका हॉरिझॉन्टल हा आडवा डायरेक्शन आहे, त्याला उभ्या डायरेक्शन. तर इथं ओमेगाची किंमत जर ओमेगाची किंमत समजा इथं ओमेगा जो येतो ग्रेटर दॅन ए जर असेल, ओमेगा ग्रेटर दॅन ए असेल, किंवा पहिली केस घेतो मी, इथं जे चित्रात दिसतं ते ओमेगा लेस दॅन ए असेल, तर हे इकडची व्हॅल्यू कमी येणार आहे. तो इलिप्स ह्या टाईपने येणार हॉरिझॉन्टल ॲक्सिसला म्हणजे एक्स ॲक्सिसला सिमेट्री. ओमेगाची किंमत जर ग्रेटर दॅन ए असेल, तो इलिप्स जो येतो हे ए वाय जास्त येणार आहे, एकापेक्षा जास्त म्हणजे ए वाय जास्त येणार आणि तो वाय ॲक्सिसला सिमेट्रिक असेल. आणि तिसरी केस येईल परत ओमेगा इज ग्रेटर दॅन ए. आणि तिसरी केस येईल काय? ओमेगाची किंमत 1 असेल, ओमेगाची किंमत 1 असेल. ओमेगाची किंमत इथं 1 टाकली तर काय होईल? ओमेगाची व्हॅल्यू मी 1 टाकली तर काय झालं? हे एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू 1. म्हणजे ते ह्या टाईपने झालं. थोडक्यात एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, खालचा ए स्क्वेअर आणि हा ए स्क्वेअर पुढं आला, त्यामुळे ते झालं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर झालं. आणि दॅट इज इक्वेशन ऑफ द सर्कल झालं, इक्वेशन ऑफ द स्टँडर्ड सर्कल झालं, इक्वेशन ऑफ द स्टँडर्ड सर्कल झालं. ज्याची रेडियस ए म्हणजेच ह्या टाईपने झालं थोडक्यात ते इक्वेशन ऑफ द स्टँडर्ड सर्कल, ह्या टाईपने झालं ते. ज्याची रेडियस ए कळण्या इतकं हे सारखंच आहे, त्याची रेडियस ए इतकी. स्टँडर्ड सर्कलचं इक्वेशन. याच्यावर बरेच न्यूमरिकल्स असतात. वेगळं काय नाही, व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन माहीत आहे, ते सरळ आपल्याला मॅथमॅटिक्सचं थोडं कळत असूनच तुम्ही आत्ता लक्षात घेतलेलं. हे जे आलं हे ए ओमेगा किंवा इथं ए ओमेगा किंवा ए ओमेगा 1 जर असेल, ओमेगा 1 म्हणजे ओमेगा किती असतो? ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. ओमेगा 1 कधी येणार आहे? टीची किंमत जर आपण ओमेगा 1 कधी येणार आहे, याची किंमत 1 कधी येणार आहे, टीची किंमत 2 पाय असेल तर ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन पिरियड. आणि मग तो 1 कधी येणार आहे? ओमेगा 1 कधी येणार आहे? इफ टी इज इक्वल टू 2 पाय देन ओमेगा इज इक्वल टू 1. टीची किंमत म्हणजे त्या मोशनचा पिरियड, पूर्ण मोशनचा पिरियड जर 2 पाय इतका असेल, 2 पाय म्हणजेच किती? 2 इंटू 20 पायची व्हॅल्यू जी येते 22/7. मग 3.14च्या डबल 6.28 असेल, 6.28. त्याचा ऑसिलेशनचा पिरियड जर 6.28 म्हणजे 44/7, म्हणजे एक ऑसिलेशनचा टाईम जर एवढा सेकंद असेल तर ओमेगा 1 येईल. आणि ओमेगा 1 येईल म्हणजे तेव्हा तो ग्राफ असा किंवा असा न येता असा येईल. इथं ए ओमेगा जो येतो फक्त इथं ओमेगा दिसतो 1 झाला, हे दोन्ही सारखे झाले म्हणजे तो ग्राफ जो येतो सर्कल झाला. हे बेसिक याच्यावर MCQज असतात. ए दिलेला असेल तर असा ग्राफ दिलेला असेल, एची व्हॅल्यू दिलेला असेल, ओमेगा काढा किंवा ओमेगाची व्हॅल्यू दिलेली असेल, ए काढा किंवा पिरियड काढा. पिरियड काढता येईल ओमेगा दिले याच्यावरनं पिरियड काढता येईल. टी काढा किती आहे, फ्रिक्वेन्सी काढा किती आहे, फ्रिक्वेन्सी काढता येईल. फ्रिक्वेन्सी माहीत झाली, पिरियड माहीत झाला, अँग्युलर व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, आर काढता येईल म्हणजे ए काढता येईल.
ओमेगा काढता येईल, लिनियर व्हेलॉसिटी काढता येईल, अशा अनेक गोष्टी काढता येईल. याच्यावरनं न्यूमेरिकल्स असे अनेक तयार होणार आहेत, अनेक न्यूमेरिकल्स तयार होणार. ते झालं पुढचा भाग झाला. तर लिनियर SHMचं आपण इथपर्यंत जे काय शिकलो, साधं इथं जे दिसतं इथं इमॅजिन करायचं, इथं मेन पोझिशन पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, मेन निगेटिव्ह एक्स्ट्रीम, मोशन ह्या टाईपनी चालली. पार्टिकल इकडं गेला किंवा इकडे ह्या बाजूला गेला, बाहेर जात नाही, म्हणजे इथं त्या डायरेक्शनची व्हेलॉसिटी 0 झाली. आणि इथं किंवा इथं दोन्ही बाजूला थांबत नाही, म्हणजेच काय झालं, त्या डायरेक्शनची व्हेलॉसिटी 0 झाली आणि इथं बाहेर जात नाही म्हणून 0 झाली. इथंच थांबत नाही, ते इकडं येतो किंवा इकडं येतो, इकडनं इकडे येणार आहे, इकडं असेल तर इकडे येणार आहे. त्यामुळे तो कंटिन्युअस ऑसिलेशनमध्ये असतो. त्यामुळे तिचा व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड इथं जरी त्या डायरेक्शनने 0 झाला, तिचं डायरेक्शन रिव्हर्स होतो आणि मग ती इकडे येते. मीनला थांबत नाही, उलट मीनकडे व्हेलॉसिटी वाढत जाते, वाढत गेल्यामुळे मीनला मॅक्सिमम झाली, म्हणून तो मग ते इकडे पुढं जातं अजून, आणि इकडे पुढं बाहेर जात नाही, म्हणजे इथं कमी कमी होत गेली. याचा अर्थ मीनला वाढत गेली, इकडे येताना मीनपाशी वाढत गेली, मीनपासून इकडे जाताना कमी कमी होत जाणार, इथं कमी होणार. ह्या टाईपने ते ऑसोलेशन चालू असणार आहे, कंटिन्यू ऑसोलेशन चालू असणार आहे. कुठं व्हेलॉसिटी मॅक्सिमम, कुठं मिनिमम, कुठं ॲक्सेलरेशन मॅक्सिमम, कुठं मिनिमम, त्याच्या व्हॅल्यूज काय म्हणजे बेसिक आपल्याला ते 2-3 इक्वेशन लक्षात घेतले इथं, तर त्याच्या सगळ्यांच्या व्हॅल्यूज काढता येतील, सगळ्या गोष्टी काढता येतील. तर ह्या टाईपने आपल्याला ते थोडं लक्षात घ्यायचं, प्रॅक्टिस करायची. याचा पुढचा सेक्शन जो आहे, सेकंड पार्ट जो आहे, तो आपण उद्या पुढं कंटिन्यू करणार आहे. आणि सेकंड पार्ट नंतर आपले MCQज होतील. तर इथंच थांबतो मी. थँक्यू.